नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमी आहे पुणेकरांसाठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने नवीन वर्षानिमित्त शहरवासियांना मालमत्ता कराची ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व नोंदी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. मालमत्ता कर उताराही ऑनलाईन काढण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मालमत्ता कर आकारणीसाठी नागरिकांना आता महानगरपालिकेत हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन मागच्या डिसेंबर महिन्यात 1.64 लाख कोटींवर पोहोचलंय. डिसेंबर 2022च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनात 10% वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यात 14.97 लाख कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेत. 2022-23 या आर्थिक वर्षात याच कालावधीत 13.40 लाख कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला होता. 2000हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीची नोटीस दिली. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नोटीस पाठवली आहे. सुमारे 900 कर्मचाऱ्यांनी या बदलीचा विरोध केल्याने कंपनीने पगार थकीत ठेवले आहेत, अशी माहितीही IT कर्मचाऱ्यांची संघटना नाईट्सने दिली आहे. तसेच TCSने या कर्मचाऱ्यांना कंपनीचं पोर्टल अल्ट्रामॅटिक्स वापरण्यासही प्रतिबंध केलाय. अनेक कर्मचाऱ्यांना पोर्टलवर उपस्थिती न लावता आल्याने डिसेंबर महिन्यात केवळ 6,000 रुपयेच पगार मिळालाय. 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 8,18 लाख करदात्यांनी प्राप्तिकर म्हणजेच ITR भरल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ITR भरणाऱ्यांच्या संख्येत 9% वाढ झाली आहे. पर्सनल इन्कम टॅक्सच्या संकलनातही 29.4% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे 60%हून अधिक करदात्यांनी नवीन कर व्यवस्था स्वीकारली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षातील 806 कोटी रुपयांच्या जीएसटीवरून LICला आयकर विभागाची नोटीस आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आयकर विभागाने ही नोटीस LICला पाठवली आहे. तसेच व्याज आणि दंडासहित जीएसटी का वसूल करण्यात येऊ नये याबाबत विचारणा करण्यात आली आहे. या नोटीसला LIC अपील करणार आहे. ही नोटीस आल्यानंतर LICचा शेअर 2% खाली आलाय. LIC प्रमाणेच आयशर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंट्सलाही आयकर विभागाने जीएसटी संदर्भात नोटीस पाठवली आहे. देशातील सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. दिल्लीत प्रतितोळा सोन्याचा दर आता 64,000 रुपयांच्या वर गेलाय. दिल्लीमध्ये सोन्याचा दर हा 64,240 रुपयांवर पोहोचलाय. तर मुंबईत सोन्याचा रेट 63,870 रुपये आहे. तर चांदीचा दर हा 78,900 रुपयांवर पोहोचलाय. MCX वर एप्रिल महिन्यासाठी सोन्याचा दर 63,770 रुपये आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खरीप हंगामात सुमारे 25,000 टन कांद्याची खरेदी केल्याची माहिती ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली आहे. सरकार यावर्षी बफर स्टॉकमध्ये सुमारे 7 लाख टन कांदा ठेवणार आहे. गेल्या वर्षी 3 लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता. गेल्या रब्बी हंगामात सरकारने 5 लाख टन कांद्याची खरेदी केली होती. बफर स्टॉकचं टार्गेट वाढवल्याने 2 लाख टन खरीपातील कांदा सरकार खरेदी करणार आहे. कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी नुकतंच गेल्या रब्बी हंगामातील स्टॉकमधील सुमारे 3 लाख टन कांद्याची खुल्या बाजारात विक्री करण्यात आली आहे. वाहन क्षेत्राला 2028 या आर्थिक वर्षापर्यंत PLI म्हणजेच उत्पादनावर आधारित अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. काही बदलांसह सुमारे 25,938 कोटी रुपयांचं अनुदान ऑटो सेक्टरला मिळणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षापासून केंद्र सरकारने वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी PLI स्कीम चालू केली आहे. आता ही योजना 31 मार्च 2028 पर्यंत चालू राहणार आहे. म्हणजेच एकूण 5 वर्ष PLI योजनेचा लाभ ऑटो सेक्टरला मिळणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.